पुण्यातील आजच्या विसर्गाचं नियोजन उत्तम, त्यामुळे 25 जुलैची पुनरावृत्ती टळली. एकता नगरच्या रहिवाशांची प्रतिक्रिया. पंढरपूरच्या व्यास नारायण वसाहतीमधील 500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात. रात्रीपासून पुन्हा चंद्रभागेच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ होणार असल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी. लोणावळ्यात मुसळधार पाऊस, सकल भागामध्ये पाणी साचल्यामुळे रस्ते जलमय. नांगरगाव रस्ता, बाबदेव रोड आणि नारायणी धाम मंदिरासमोरचा रस्ता पाण्याखाली. पुण्याच्या राजगुरुनगरमधील भीमाशंकर परिसरामधल्या डोंगराळ भागामध्ये मुसळधार पाऊस. भीमा नदीवरील चासकमान जलाशय ओव्हरफ्लो. 30,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या राजगुरुनगर जवळच्या खरपुडी इथे भीमा नदीवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. अनेक मार्गावरचे रस्ते बंद झाल्यामुळे गावांचा संपर्क तुटला. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ठप्प. विल्लोळी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी, वाहन चालकांचे हाल. नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला. गंगापूर धरणामधून सध्या 6,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या मालेगाव तालुक्यामधल्या गिरणा नदीच्या पात्रामध्ये 12 जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर अचानकपणे पाणी वाढलं. बचावासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. नाशिक शहर आणि धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. रामकुंड परिसरामधल्या अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पुरासारखी परिस्थिती. पूर बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूर परिस्थिती. गुडघ्यापर्यंतच्या पाण्यामधून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास. नाशिक शहरामध्ये गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. रामकुंड परिसरामधली छोटी दुकानंही पाण्याखाली. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची माहिती. शोधकार्य सुरू. तर वाहून गेलेल्या 3 वर्षाच्या मुलीला वाचवण्यामध्ये यश. मुसळधार पावसामुळे नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रवाहित. धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी. गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसही तैनात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. भाम, भावली, दारणा ही धरणं ओव्हरफ्लो. तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पावसानं झोडपून काढलं. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामधल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजामधूनही शिरलं पाणी. नाशिकच्या कळवण तालुक्यामधील चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. गिरणा नदीच्या पात्रामध्ये 10,500 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. अनेकांच्या शेतामधलं पीकही गेलं पाण्याखाली. नाशिकच्या सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो. हरणबारी लाभ क्षेत्रामधल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला. नाशिकच्या देवळालीच्या आमदार सरोज आहेर यांना पावसाचा फटका. दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यामधून काढावी लागली वाट. रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे सरोज आहेर यांचा ट्रॅक्टरमधून प्रवास. जायकवाडी धरणामध्ये 15,185 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 11.20%. रात्रीमधून जायकवाडीमध्ये आणखी पाण्याची आवक वाढण्याची शक्यता. उजनी धरण 91% पुढे भरलं. धरणाच्या 16 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग. उजनी धरणामधून भीमेच्या पात्रामध्ये 21,000 क्युसेक्सनं विसर्ग. भीमाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजित पवारांचा दूरध्वनीवरून संपर्क. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अजितदादांचे निर्देश. पुण्याच्या मावळ तालुक्यामधल्या तिकोना किल्ल्याचा काही भाग कोसळला. पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या माळीण परिसरामध्ये पंचाळे खुर्द गावामधल्या डोंगराच्या भेगांमध्ये वाढ. डोंगराच्या पायथ्याशी भेगा पडल्यामुळे 45 कुटुंबाचं वास्तव्य धोक्यात. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे भीतीचं वातावरण. मुसळधार पावसामुळे महाड शहरामध्ये घर कोसळलं. घटनेमध्ये घराचं मोठं नुकसान. घरामध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे. साताऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पश्चिम भागामधील सर्व धरणं भरण्याच्या मार्गावर. कण्हेर धरणामधून 4,500 क्युसेक्सनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कल्याणच्या उल्हास नदीवरती असलेला रायते पूल वाहतुकीसाठी बंद. नदीनं धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे प्रशासनाचे आदेश. मुरबाड तालुक्यातील 3 महसुली गावं आणि 4 आदिवासी गावांच्या पाड्यामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरती भला मोठा ओढा.
नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास, गावकऱ्यांनी वर्गणी काढत श्रमदानाने देशी जुगाड करत उभारला पूल। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। जिल्ह्यामधल्या सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र। धामणी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे सूर्या नदीलाही पूर। मुंबईला पाणीपुरवठा करणारी शहापूरमधली 4ही धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। तानसा, मोडकसागर, भातसा, मध्य वैतरणा धरणं भरली। मुंबईला पाणीपुरवठा करणारा मध्य वैतरणा जलाशय पूर्ण क्षमतेनं ओसंडून वाहू लागला। धरणाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडले असून 706 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। जुलै महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 12,000 घरांची विक्री, यामधून 1,055 कोटींचं मुद्रांक शुल्क जमा। मुंबईच्या काळा चौकीमध्ये गणेशोत्सवामधल्या छायाचित्रांचं प्रदर्शनाला गणेश भक्तांची मोठी गर्दी। श्रावणामध्ये एसटी संगे तीर्थाटन उपक्रम उद्यापासून सुरू होणार। या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोफत तीर्थाटनाचा आनंद घेता येणार। श्रावण महिन्याच्या निमित्ताने तीर्थक्षेत्री जाण्यासाठी एसटीचा उपक्रम। एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत 14,690 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू। महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदं भरली जाणार। मुंबई विद्यापीठाची 2 वर्षांपासून रखडलेली पदवीधर सीनेटची निवडणूक 22 सप्टेंबरला होणार। 10 जागांसाठी निवडणूक। 6 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात। मुंबईमधून लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख अर्ज दाखल। प्रति तास 40 अर्जांची छाननी करण्याचे आदेश। महानगरपालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला। यंदा होणारं 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार। तब्बल 70 वर्षांनी मराठी भाषेचा डंका पुन्हा एकदा दिल्लीमध्ये वाजणार। वक्फ बोर्डाचे बेलगाम अधिकार केंद्र सरकारकडून काढून घेतले जाणार। वक्फच्या कायद्यामध्ये 40हून अधिक दुरुस्त्या करण्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये चर्चा। 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 7.28 कोटी लोकांनी ITR फाईल। गेल्या 5 वर्षांमध्ये भारतातील नागरिकांकडून सर्वाधिक ITR कर भरला गेला। 20 ऑगस्टला राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबईच्या दौऱ्यावर आणि यावेळी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होणार। उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीला जाणार। महत्त्वाच्या बैठकीसाठी शिंदेंचा दिल्ली दौरा। सूत्रांची माहिती। राज्यामधल्या राजकीय घडामोडींवरती दिल्लीमध्ये होणार वरिष्ठांसोबत चर्चा। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून सोलापूरच्या दौऱ्यावर। उद्या सकाळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधल्या विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। मराठवाड्यातील भाजपच्या आमदारांची उद्या सागर निवासस्थानी बैठक। लोकसभेमध्ये मराठवाड्यात आलेल्या अपयशानंतर फडणवीस ॲक्शन मोडवर। कोणत्या कारणांमुळे लोकसभेमध्ये फटका बसला याविषयी होणार मंथन। दूध भेसळ करणाऱ्यांवरती मोक्का लावणार। दूध भेसळ करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचा अजितदादांचा इशारा। बारामतीच्या काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा। योजना आणताना आम्ही विचारपूर्वक आणतो, विरोधकांना ते आवडत नसल्यामुळे ते विरोध करतात। अजित पवारांचा विरोधकांवरती निशाणा। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यामधल्या पवारांच्या घरी झालेल्या भेटीमध्ये मुलगा रणजित सिंह सुद्धा उपस्थित। कुणीही घर वापसी करणार नाही, वैयक्तिक कामासाठी लोक भेट घेत असतात। बबन शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीवरती भुजबळांचं भाष्य। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढवणार। ओबीसी नेते टीपी मुंडे यांची माहिती। बीड जिल्ह्यामधील 6 विधानसभाही लढवणार मुंडे यांची प्रतिक्रिया। भाजप खासदार अनिल बोंडेंकडून जरांगे पाटलांना कुत्र्याची उपमा। ज्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतो तो 83 वर्षांचा म्हातारा। जरांगेंवरती टीका करताना बोंडे यांचा पवारांवर निशाणा। विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करू नका, मनोज जरांगेंचा खासदार नारायण राणे यांना इशारा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धमकी द्यायला लावतायत का, जरांगेंचा राणेंना सवाल। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, ते टिकवण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करतंय। मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। ओबीसी आरक्षणाला 100% धोका, कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। 190 कुणबी मराठा आमदारांपैकी फक्त 11 आमदार ओबीसी असल्याचाही दावा।
मराठा कुणबी समाजाला मतदान करू नका, ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचं वाशिमच्या पोहरा देवीमध्ये खळबळजनक विधान. ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेमध्ये मंजूर करण्यासाठी 100हून अधिक आमदार ओबीसी समाजाचे निवडून यायला हवेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं ओबीसींना आवाहन. राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशी वक्तव्य करू नये, मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करू नये. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. एससी एसटीला सामाजिक न्यायाच्या आधारे आरक्षण, त्यामुळे त्यांना क्रीमी लेअरची अट लावणं आश्चर्यकारक. आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची प्रतिक्रिया. नागपुरात अनिल देशमुखांच्या विरोधात लागले होर्डिंग्ज. भाजप युवा मोर्चाने लावले होर्डिंग्ज. होर्डिंग्जवरती देशमुखांचा वसुली बुद्धी असा उल्लेख. अमरावती जिल्हा नियोजन बैठकीमध्ये बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये खडाजंगी. फिनले मिलवरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच वाद. अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक. निधी वाटपावरून यशोमती ठाकूर, सुलभा खोडके आणि देवेंद्र भुयार आक्रमक. राज्य सरकार लवकरच नवीन सांस्कृतिक धोरण आणणार. कलावंतांची पेन्शन 5,000 रुपये करणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये राज्यामधल्या 12 गड किल्ल्यांचा समावेश होणार. सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. गोंदिया जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा भाजप लढवणार, तर गोंदिया विधानसभेवरती आमचा दावा कायम. विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांचं वक्तव्य. धुळ्यामध्ये रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. एका स्थानिक नेत्याने आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राडा. एबीपी माझाने बातमी दाखवताच परभणीमध्ये रस्ते दुरुस्तीला सुरुवात. एक मिनार मस्जिद ते शाही मस्जिद रस्त्यावरील पडलेले खड्डे लेवल करण्याचं काम सुरू. माझानं ड्रोनच्या माध्यमातून खड्डे दाखवत पालकमंत्री संजय बनसोडे यांचं वेधलं होतं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.